श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनास करत असताना आपल्या प्रत्येकाला आत्मभान असलं पाहिजे, कारण आपल्यात आत्मजागरूकता ही हवी असते. यासाठी नियमित आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण करण्याची सवय ही खूप महत्वाची आहे. कारण श्रोते हो, आपण आपल्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्षमता या ओळखल्याच पाहिजे. आपल्या स्वभावानुसार आपले सामाजिक संबंध, आपली आर्थिक क्षमता, आपली जिद्द चिकाटी आहे का, कष्ट करण्याची तयारी आहे का, त्यात समाधानी आहोत का? श्रोते हो, या सर्व शंकाची प्रामाणिक उत्तर आपण स्वतःलाच देऊन आत्मपरीक्षण करायचं असतं. आणि यावरूनच आपण आपली प्रगती किती मर्यादेपर्यंत करू शकतो याचं उत्तर मिळत असतंय. श्रोते हो, अनेकदा आपण अडकल्या अपयशाचं खापर हे दुसऱ्यावर फोडत असतो. तसं न करता यशस्वी होण्यासाठी आत्मजागरूकता ती वाढवून प्रगती पथावर राहायचं असतं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वप्न बघा, कारण स्वप्नाशिवाय भविष्य घडत नाही. मनात स्वप्न असतील तरच आपण ती साकार करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. जे स्वप्न पाहतात तेच पुढे जाऊ शकतात. कधीही हारू नका, कारण हारलेल्या व्यक्तीला एक संधी मिळते नव्यानं उठण्याची. जीवनात संघर्षाला घाबरू नका, कारण तोच तुम्हाला यशाच्या जवळ नेतो. संघर्षाशिवाय प्रगती नाही. तोच खरा अनुभव शिकवतो आणि यश देतो. जिंकण्याचा खरा आनंद हा तेव्हाच मिळतो जेव्हा हार जवळ आली होती. अडचणीवर मात करून मिळवलेलं यश हेच खरं समाधान देणारं असतं. आयुष्यात छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, कारण उद्या त्या आठवणी बनतात. रोजच्या साध्या क्षणामध्येही आनंद शोधा. हेच क्षण आयुष्यभर जपले जातात. यश हे नेहमी प्रयत्नावर प्रेम करणाऱ्यांनाच मिळत असतं. ज्यांना मेहनत आवडते त्यांना यश लांब राहत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, जग आपोआप विश्वास ठेवत. आत्मविश्वास हे यशाचं पहिलं पाऊल आहे. स्वतःवर विश्वास असेल तर बाकी सगळं शक्य होतं. दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा स्वतः बदलणं हे सोपं असतं. बदलाची सुरुवात स्वतःपासून करा, इतर आपोआप बदलतात. समय हा सर्वात मोठा शिक्षक असतो. फक्त त्याचा धडा वेळेवर समजतो. वेळेवर घेतलेले निर्णय आणि वेळेवर घेतलेले धडे आयुष्य घडवतात. ध्येय कितीही मोठं असो, पहिलं पाऊल टाकल्याशिवाय यश मिळत नाही. सुरुवात करणं महत्वाचं आहे. यशाच्या वाटेवर पहिलं पाऊल नेहमीच कठीण असतं. संकटे हीच जीवनाची खरी परीक्षा असते. अडचणीच आपली क्षमता दाखवण्याची संधी असते. साधं जीवन, उच्च विचार हेच खरे सुखाचे सूत्र आहे. जीवनात शोभा नव्हे तर शुद्ध विचार महत्वाचे असतात. दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे देवाला भेटण्यासारखं आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश देणं हाच खरा धर्म आहे. शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी असते. फक्त बोलण्यात नव्हे तर कृतीत ही प्रेरणा असते. स्वप्न पहा, पण त्यासाठी झटायचं विसरू नका.
स्वप्न पाहणं महत्वाचं आहे, पण ते पूर्ण करण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. प्रत्येक दिवस एक नवी संधी घेऊन येतो. काल जे चुकलं त्या सुधारता येतं. नवीन सुरुवात आजच करा. आपले विचारच आपले भविष्य ठरवत असतात. सकारात्मक विचार माणसाचं आयुष्य घडवू शकतात. यश हे अंतिम नसतं आणि अपयश हे कायमस्वरूपी नसतं. यश आणि अपयश हे दोन्ही क्षणिक असतात. स्थायित्व तुमच्या प्रयत्नात असतं. चांगुलपणा हा कधीच वाया जात नसतो. नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा यांना कधीच मोल लागत नाही. जे काही तुमच्याकडे आहे त्यात आनंद मानायला शिका. समाधानातच खरं सुख आहे. लोभाला शेवट नसतो. आपण ठरवलं तर अशक्य काहीच नाही. निर्धारानं आणि चिकाटीनं केलेलं कार्य कधीच अपयशी होत नाही. हसण्यामुळं चिंता निघून जाते. हास्य ही आयुष्याची औषध आहे. मन हलकं होतं. आयुष्य जगायला शिका, फक्त चालवू नका. वेळ घालवू नका. वेळ जगण्यास शिका. प्रत्येक क्षण उपभोगा. दुसऱ्याचा आदर करा. स्वतःचा सन्मान होतो. जेव्हा आपण इतरांना मान देतो तेव्हा समाज आपल्याला मान देतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. सकारात्मक दृष्टिकोनच जीवन बदलण्याची सुरुवात आहे. शिकणं हे कधीही थांबवू नका, कारण शिक्षण हे केवळ शाळेपुरतं नसतं, तर जीवनभर साथ देतं. जी लोक अपयशाला घाबरत नाहीत तेच मोठं यश मिळवतात. अपयश ही यशाची पहिली पायरी. त्याच्यावर पाय ठेवून पुढं जा. मनातलं समाधानच खऱ्या श्रीमंतीचं लक्षण आहे. पैसा असो किंवा नसो, समाधान असेल तर आपण खरे श्रीमंत आहोत. चुका झाल्या तरी पुन्हा सुरुवात करा. अनुभव हाताशी असतात. प्रत्येक चुकामधून शिकता येतं. पुन्हा सुरुवात करण्यास कधीच उशीर होत नाही. जग बदलण्यासाठी आधी स्वतः बदला. समाज, देश आणि जग सुधारायचं असेल तर बदल स्वतःपासून सुरू करा.